सिद्धिभ्यः ओम नमः सिद्धिभ्यः ओम नमः सिद्धिभ्यः नमः श्री वर्धमानाय निर्भूतकलिलात्मने सालोकानां त्रिलोकानां यद्विद्यादर्पणायते यद्विद्यादर्पणायते यद्विद्यादर्पणायते। जुगल 24 भगवान की देवादेव मूल लाइन 1000 बाल ब्रह्मचारी पार्श्वनाथ भगवान की देवादेव मूल लाइन 1000 कुंतुनाथ भगवान की देवादेव मूल लाइन 1000 बाल ब्रह्मचारी मल्लीनाथ भगवान की सिद्धांत शास्त्र की आचार्य भगवान श्री समदभद्र स्वामी की 20वीं सदी के प्रथमाचार्य चर्चगोती समाधि सम्राट गुरु आचार्य श्री शांति सागर जी महाराज की संत श्रोमणी आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की प्रातस्मरणीय शांत मूर्ति वास्तरत्नकर आचार्य गुरु श्री सन्मत सागर जी महाराज की मम दीक्षा गुरु विवासमान क्रांति रत्न आचार्य गुरु श्री चंद्र सागर जी महाराज की परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की अहिंसामय विश्व धर्म की भव्य जी हो। आचार्य भगवान समदभद्र स्वामी जी कालपासून 8 गाथाच्या माध्यमातून सम्यक दर्शनच्या अंगांचं कथन करले आणि सम्यक दर्शनाची जी 8 अंग आहेत त्याचं कथन आचार्य भगवान समदभद्र स्वामीजी करत आहेत। काल आपण निशंकित अंगाचं कथन बघितलं होतं की निशंकित अंगामध्ये जे सम्यक दर्शन आहे त्या सम्यक दर्शनामध्ये निशंकित अंगाचं कथन करत असताना आचार्य भगवंतांनी सांगितलं होतं की कोणत्याही पद्धतीत काही झाले तरी धर्मावर खरे देवशास्त्र गुरूंच्या सम्यक दर्शनामध्ये तत्वावर कोणताही संशय घ्यायचा नाही हे कथन केलं होतं। आज निकांक्षित अंगाचं स्वरूप सांगणार आहे। पहिल्या गाथा कंठस्थ करूया आणि आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया। कर्म परवशे शांते कर्म परवशे शांते दुःखेरन्तरितोदये दुःखेरन्तरितोदये पाप बीजे सुखे नास्ता पाप बीजे सुखे नास्ता श्रद्धाना कांक्षना स्मृता श्रद्धाना कांक्षना स्मृता कर्म परवशे शांते दुःखेरन्तरितोदये पाप बीजे सुखे नास्ता श्रद्धाना कांक्षना स्मृता आचार्य भगवान समदभद्र स्वामीजी निकांक्षित अंगाचं स्वरूप सांगताना सांगत आहे कर्म परवशे शांते दुःखेरन्तरितोदये पाप बीजे सुखे नास्ता श्रद्धाना कांक्षना स्मृता। तर इथं आचार्य भगवान सांगत आहेत कर्म परवशे म्हणजे कर्म परवशे याचा अर्थ आहे कर्माच्या अधीन शांते कर्माच्या अधीन आहे परंतु काय आहे अंतसहित आहे अंतसहित दुःखे अंतरितोदये आणि मानसिक आणि शारीरिक दुःखांचे मिश्रित जे फल रूप आहे ते कुठलं आहे पाप बीजे पापाच्या उत्पत्तीभूतला कारणभूत सुखे विषयजन्य सुख या सुखामध्ये अनास्था म्हणजे अविश्वस्त रूपाने श्रद्धान करणे
अनकांक्षना म्हणजे निकांक्षित अंग स्मृता म्हणजे मांडलेला आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, पुण्यकर्माचा उदय असताना जीव त्या उदयाच्या अधीन झाला म्हणजे सांसारिक सुख प्राप्त होते, म्हणून तो पराधीन आहे. कर्मोदय व विषय यांच्या अधीन आहे. पुण्यकर्माचा उदय आणि इष्ट विषयांचा संयोग सदुदेव टिकून राहत नाही, म्हणून पराधीन नाशवंत आहे. पापाचा उदय आणि अनिष्ट सामग्रींचा जो संयोग यामुळे सुखामध्ये थोडासा खंड पडतो, बाधा उत्पन्न होते. एवढेच तर एक गोष्ट लक्षात घ्या, भावी काळामध्ये पापाला व दुःखाला कारणीभूत ठरते आणि या सांसारिक सुखामधील आसक्ती हेच पापबंधाचे कारण आहे. संसाराचे कारण काय असेल तर पापबंध आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही संसारामध्ये कशामुळे जर अडकत असेल तर ते पापबंधामुळे अडकत आहे आणि त्या पापबंधामुळे त्या सांसारिक सुखाला आम्ही हे समजून त्याचे समजून दुःखाने सर्वदा रहित आहे असं समजून, कारण की का खरं सुख कुठं आहे, जिथं दुःख नाही तिथं खरं सुख आहे, ते आम्ही आतापासून समजायला अंतरंगात भावना करायला सुरुवात करायला पाहिजे. आणि हे शाश्वत सुख नव्हे असा दृढ अभिप्राय ठेवणे याला निकांक्षित अंग म्हणतात. आम्ही काय करतोय माहिती काय, एक गोष्ट लक्षात घ्या, कांक्षा सुद्धा करायची नाही. आम्ही त्या पुण्याच्या उदयामध्ये की नाही कांक्षा करतोय, इच्छा. कांक्षा म्हणजे काय, इच्छा. पुण्याच्या उदयामध्ये आम्ही सांसारिक सुखाला मागतोय, परंतु जे मोक्षाचं पारलौकिक सुख आहे त्या सुखाची अपेक्षा जीवनामध्ये करणं आवश्यक. आजपर्यंत बघा किती काय झालं तरी ज्यावेळी आम्ही पुण्य कर्म करत असतोय त्यावेळी पुण्य कर्म करत असताना जे पुण्य कर्म करतोय ते पुण्य कर्माचं फल आहे ते जास्त मिळणार असेल, आम्ही मागून काय करतोय त्याला कमी करून घेतो. काय म्हणलो मी, कळलं? आता तुम्ही पुण्य एवढ्या शुद्ध विशुद्ध भावनेनं पुण्यकर्म धर्माच्या क्रिया करत असताय. समजा उदाहरणार्थ घेऊया, 11 तारखेला मुकुट सप्तमी तुम्ही अतिशय उत्साहात साजरी करणार आहात. भाव उत्कृष्ट असत, विशुद्धी वाढली असेल. समजा ते ओवाळत असताना किंवा ते निर्वाण लाडू चढवत असताना तुम्ही जर भावना केला माझ्या मुलगाचं मुलगीचं लग्न होऊन दे, त्यात पुण्याची प्राप्ती जास्त मिळणार होती, कर्माची नजर जास्त होणार होती, परंतु ते मागून काय केलं तुम्ही सगळं. अशी कोणतीही भावना ठेवायची नाही, याला निकांक्षित अंग म्हणतात. भावना काय ठेवायची, फक्त कुठलेही धर्म कर्म करत असताना मला एक तर भगवंतांच्या गुणाची प्राप्ती होऊन दे किंवा भगवंत मला मोक्षाची प्राप्ती होऊन दे, एवढी भावना करून बाकीच्या सगळ्या धर्माच्या क्रिया करा, म्हणजे तुम्ही निकांक्षित अंगाचं पालन करते होत आहे. आम्ही तेच करत नाही. आमची मूल नाही पार्श्वनाथ भगवान तिथे येऊन आम्ही काहीतरी कर्म धर्म करायचा आणि भगवंतांना काय मागायचं की हे भगवंत माझ्या मुलगीचं लग्न होऊन दे, मुलग्याचं लग्न होऊन दे. भगवान बालब्रह्मचारी आणि आम्ही त्यांच्याकडे मागणी करतो. एक गोष्ट लक्षात घ्या, कुठल्याही धर्माचं कार्य करत असताना धर्माच्या क्रिया करत असताना आम्ही कोणतीही तिथं मागणी करता कामा नये. कारण की मी मागे सुद्धा सांगितलं होतं, आठवते का बघा, देणारा तो देव नव्हे आणि मागणारा तो भक्त नाही. जर आम्ही कुठला देव जर देत असेल तर तो देव पण धारण करू शकत नाही, कारण की देव काय देत नाही. त्यांची फक्त भक्ती आराधना करायची आहे, त्याच्या माध्यमातून पुण्याचा बंध आणि त्याच्या माध्यमातून आपोआप सगळं मिळणार आहे, फ्री मागायची गरज नाही. काय म्हणलो आणि जो मागणारा असेल तो भक्त नव्हे. आम्ही काय तर जायचं आणि मागायचं असेल तर एकच मागायचं आहे, मला कायमस्वरूपी सुख जे पारलौकिक सुख आहे ते मोक्षाचं सुख मला मिळावं, एवढीच मागणी करायची. त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या, निकांक्षित अंग काय सांगते, तर आचार्य भगवान काय सांगतात, जी निकांक्षा आहे त्यामध्ये अंतरंगात फिरवते आणि जी आकांक्षा आहे त्यामध्ये बाहेरमध्ये फिरवते. एक गोष्ट लक्षात घ्या, आजपर्यंत 84 लक्षांमध्ये जन्म घेण्याचं आणि या संसारामध्ये फिरण्याचं मूळ कारण आमचं काय असेल तर काय असेल, काय
आकांक्षा, इच्छा, आमच्या इच्छाच एवढ्या आहेत. माताजींनी एका पूजनमध्ये सुद्धा म्हणलेलं आहे, इच्छा की खाई व खूप भरी पर वह रिक्त रही. किती भी आशाचा खड्डा जो आहे तो भरण्याचा प्रयत्न करा, तो 3 काळामध्ये आकांक्षा इच्छांचा खड्डा कधीही भरणार नाही. मी काल आपली चर्चा चालू होती, परवा दिवशी सुद्धा चर्चा चालू होती, जसं अग्नी आहे तसं इच्छेचा खड्डा सुद्धा तसाच आहे. अग्नीमध्ये किती लाकडे टाकले तरी ते जळून खाकच करणार. तसं तुमच्या इच्छा ज्या असतील त्या किती पूर्ण करत गेला तर ते इच्छा नाही, आणि परत ही इच्छा ती इच्छा. ज्याच्याकडं 10 रुपये आहेत तो काय म्हणणार आहे, माझ्याकडे 100 रुपये होऊन दे. ज्याच्याकडे 100 रुपये आहेत तो काय म्हणणार आहे, माझ्याकडे 1000 रुपये होऊन दे. ज्याच्याकडे 1000 रुपये आहेत तो म्हणणार आहे, माझ्याकडे 1,00,000 रुपये होऊन दे. ज्याच्याकडे 1,00,000 रुपये आहेत तो काय म्हणणार आहे, 1 करोड रुपये होऊन दे. करोड रुपयेवाला काय म्हणणार आहे, अब्ज रुपये होऊन दे. अब्ज रुपयेवाला म्हणे खरब रुपये होऊन दे. खरबाच्या पुढे येत नाही सोडा. आता या जगात एवढे पैसे पण मिळवू शकणार नाही सोडा खरबाच्या वर. तरी बी आहेत काय काय जण का सांभाळलेले. 3 काळामध्ये आमच्या इच्छेचा जो डबरा आहे, तो खड्डा आहे, तो कधीही भरणार नाही. त्याला जर रोखायचं असेल, त्याला जर थांबवायचं असेल तर 2च आमच्याकडे अस्त्र आहेत. इच्छा आकांक्षा रूपी जर खड्डा भरायचा असेल तर 2 आमच्याकडे अस्त्र आहेत. कुठले, एक तर त्याग, नाहीतर दुसरं दान. काय म्हणलो, त्याग आणि दान, या 2 गोष्टीच्या माध्यमातून इच्छा आणि आकांक्षा रूपी खड्डा आम्ही लगेच भरू शकतो. जसं तुमचा पोटरूपी खड्डा जर भरायचा असेल, किती अन्न टाकला तर तो पोटरूपी खड्डा भरणार नाही. पोटरूपी खड्डा कसा भरणार आहे, त्याला एकासन, उपास आणि त्याग गोष्टी जर केला तर तो खड्डा भरू शकणार. नाहीतर ते किती जेवढं घालणार आहे तेवढं ते मागणारच आहे. हे द्या ते द्या सगळं मागणार. तसंच इच्छारूपी जो डबरा आहे, खड्डा आहे, तो भरायचा असेल तर त्याग आणि दान या 2 गोष्टीच्या माध्यमातून त्या खड्ड्याला आपण शमवू शकतो आणि भरू शकतो. एक गोष्ट लक्षात घ्या, आचार्य सन्मत्सर महाराज एक कायम कथा सांगायचे. एका गावामध्ये एक व्यक्ती होता आणि तो व्यक्ती अतिशय गरीब होता. आणि तो गरीब व्यक्ती एक दिवस आपल्या ज्या पडक्या घरामध्ये एका बाजल्यावर तो कायम झोपायचा. तो एक दिवस झोपल्यानंतर रात्री त्याला स्वप्न पडलं की आपल्या गावामध्ये जो पूल आहे नदीजवळ, त्या नदीजवळ ज्या पूल आहे त्या पुलाजवळ एक खांब आहे आणि त्या खांबाखाली एक पोलिसमॅन उभा राहतोय, त्याच्या पायात खाली नाही खजाना पुरून ठेवला. स्वप्न पडलं, लगेच स्वप्नातून जागा झाला. खजाना म्हणल्यावर कुठलं स्वप्न आणि झोप तरी द्यावे, झोप लागणार नाही. खजाना म्हणल्यावर तुम्हाला समजा कोणतरी म्हणले 1 करोड रुपये देतो, या इथं थांबशील. तुमच्याजवळ काय नसलं चालत पळत जाशील, परत जाशील. कारण की इच्छा रूपी खड्डा असाच आहे. त्याला सुद्धा तिथनं पुढं ते स्वप्न पडल्यापासून झोप लागणार बघा. मगाच्या निर्धास झोपला होता, काही विकल्प संकल्प नव्हते. परंतु आता ती ज्यावेळी स्वप्न बघितला की त्या जो पूल आहे त्या पुलाजवळ जो डांब आहे त्या डांबाखाली जो पोलीस उभारलाय त्याच्या पायात तिथं खजाना पुरून ठेवलाय, हे ज्यावेळी स्वप्न बघितला त्यावेळीपासून झोप उडाली. आता काय कळना, सारखं घरात इकडे फिरायलाय तिकडे फिरायलाय, हे करायलाय. कवा सकाळ होत्या, हे सकाळ होऊन कवा मी तिकडे जातोय ही भावना तो करायला. आणि झाली सकाळ. सकाळ झाल्यानंतर सगळ्या क्रिया आवरला आणि सगळ्या क्रिया आवरल्यानंतर ज्यावेळी सगळ्या क्रिया संपल्या आणि संपल्यानंतर तो आता त्या पुलाच्या दिशेने गेला. नदीवर पूल जसं स्वप्नात बघितलं तसाच होता. तिथं डांब बी तसाच होता आणि डांबाखाली पोलीस बी तसाच होता. आता ह्याला मनामध्ये एवढा आनंद वाटला, जगात जेवढा आनंद नसेल तेवढा त्याच्या मनामध्ये आनंद. कारण की स्वप्नातल्या सगळ्या गोष्टी खऱ्या झाल्यात, फक्त अजून खजाना तेवढा घालला. कारण की तो पोलीसवाला होता, पूल होता, नदी होती, डांब होता, सगळं आहे.
फक्त आता काय राहिले, एवढंच राहिले, एवढंच राहिले. आणि तो पोलीसवाल्याजवळ जातो. आता पोलीसवाला किती विषय तो थांबला तरी तो काय हलला, तो तिथंच उभारला. तो पोलीसवाल्याजवळ जातोय. पोलीसवाल्यांना आता तिथं काय त्यांना विचारणार आणि काय करणार. पोलीसवाल्याला सांगितलं तर पोलीसवाला काय देणार आहे. त्यावेळी निवेदन करते पोलीसवाल्याला, हे बघा माझं काहीतरी काम आहे आणि तुम्ही इथनं निघून जावं अशी माझी इच्छा आहे. तुमचं काय काम आहे. मी रात्री एक स्वप्नात स्वप्न बघितलं. पोलीसवाला म्हणते तुझं नाव काय आहे. माझं नाव राम आहे. हे म्हणल्यानंतर तो पोलीसवाला म्हणतोय तुझं घर कुठे आहे सांग मला. त्याला तो सांगतोय इथनं पुलापासून असं जायचं, तिथनं दुसऱ्या गल्लीमध्ये गेल्यानंतर दुसऱ्या गल्लीतनं परत पलीकडच्या गल्लीत जायचं, पलीकडच्या गल्लीतनं 7 नंबरला जे पडकं घर आहे नाही ते माझं घर. ठीक आहे म्हणते पोलीसवाला, मी जातो. आणि पोलीसवाला गेला. पोलीसवाला निघून गेल्यानंतर ह्यानं लगेच उकरायला चालू केलं. बघा तिथं सगळं आधी आणून ठेवलेलं. तिथं लय हुशार माणसं. खजाना म्हणल्यावर कोण गप बसतंय रे. सगळं उकरायला चालू केला. पटपट किती 5 फूट 6 फूट उकरला तरी खजाना काय सापडना. 8 फूट उकरला तरी खजाना सापडना. आता परत आणि 2 फूट उगच उकऱ्या आणि खाली असलं तर निधन म्हणून 2 फूट आणि उकरतोय. एवढं उकरून उकरून दमला तरी काही खजाना सापडला नाही. आता ते मोजवायला पाहिजे म्हणतोय आणि सगळं मोजवतोय. परत ते निराश होऊन आपल्या घराकडे येत असतोय. घराकडे आल्यावर ज्यावेळी बरोबर घराच्या बाहेर येतोय त्यावेळी तोच पोलीसवाला जो डांबाखाली राहिला होता तो आपल्या ह्याच्यावर एक मोठं पोतं घेऊन चाललेला. आता याला काय कळना, तो तर माझ्या घराच्या दिशेने पोलीसवाला कसा यायलाय. त्यावेळी त्याला काही कळत नाही. पोलीसवाला ते विचारतोय तुम्ही इकडे कुठे गेलता. तर तुम्ही तुला नाव आणि तुझा घराचा पत्ता काय विचारला माहितीये. कोण. मी सुद्धा परवादीच्या रात्रीमध्ये स्वप्न पडलं होतं आणि स्वप्नात बघितलं राम नावाचा जो माणूस आहे जो अतिशय गरीब आहे त्याच्या घरात जो त्या खाटावर ज्या खाटावर झोपतोय त्या खाटाखाली खजाना घेऊन आलोय. असं म्हणल्यावर तो डोक्याला हात लावतोय. मी खजाना कोणीकडे उडकला, सगळीकडे उडकला. खजाना कुठं होता. एक गोष्ट लक्षात घ्या, स्वप्नातल्या इच्छा असून देत नाही तर मनातल्या इच्छा असून देत, आकांक्षा कुठेही असून देत, त्या 3 काळामध्ये पूर्ण होत नाही. आम्ही जर सत्कार्य धर्म कार्य या गोष्टी केल्या आणि त्या पुण्याच्या कोणत्याही अपेक्षा न ठेवता धर्म कार्य करत गेलो आणि पुण्य करत गेलो तर बाकीच्या सगळ्या गोष्टी आपोआप मिळतात. त्या मागण्याची आवश्यकता नाही. आम्ही तेच काम करतोय. आम्ही प्रत्येक वेळी इच्छा आणि आकांक्षा करतोय. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे मिळावं, मला ते मिळावं. प्रत्येक वेळा भगवंताच्या जवळ यायचं आणि सगळ्या गोष्टींची मागणी करायची. त्यामुळे तर आमचा सगळा भय झाला. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, कोणतीही गोष्ट आम्ही कधी 3 काळामध्ये मागता कामा नये. आम्ही जेवढं काय काय करता येईल तेवढं करणं आवश्यक आहे. आम्ही मागता कामा नये. बघा इच्छा रूपी जो संसार आहे तो लय मोठा आहे आणि इच्छा रूपी संसार असा आहे किती काय झालं त्या इच्छा रूपी संसारात काही जरी मागितलं तर काही होऊ शकत नाही. म्हणून निकांक्षित आमच्या कर्माच्या अधीन अंतासहित जे काय आहे तेच आम्ही तेवढं मागणं आवश्यक आहे. काय आहे मोक्ष. बाकीच्या कोणत्याही गोष्टी तुम्ही मागताय महाराज लय काय लपून मागतोय. यातली एक कोण व्यक्ती नसेल की मी मागत नाही म्हणून. मागत नाही. बोटर करा बघा कोण कोण मागत नाही. लय जण आहेत. तुमची काय इच्छा आहे मग. मोक्ष. मग माताजी व्हायला लागते. तेवढं सोडून बोला म्हणते मला. एक गोष्ट लक्षात घ्या, कोणतीही अपेक्षा न ठेवता तुम्ही क्रिया करत राहा, धर्म करत राहा, बाकीच्या गोष्टी सगळ्या प्राप्त होतात. बघा आजपर्यंत आम्ही मोहाच्या वश होऊन या सगळ्या गोष्टी करले. मोह आमचा असल्यामुळं त्या मोहाच्या अपेक्षेने आम्ही अंतर्गत इच्छा ठेवतोय, आकांक्षा ठेवतोय हे मिळावं आणि त्या अपेक्षेने सगळ्या गोष्टी करतोय म्हणून सामान्य काय मिळायचं. कोणत्याही बाबतीत मोह ठेवू नका.
कोणत्याही बाबतीत इच्छा आणि आकांक्षा ठेवू नका. निर्विकल्प राहून कोणताही विकल्प न करता तुमच्या धर्माच्या क्रिया करत राहा. बाकीच्या सगळ्या गोष्टी आपोआप पार पडतात. आचार्य सन्मत स्वामी महाराज एक उदाहरण कायम सांगायचे. आजपर्यंत संसारात आम्ही का अडकले माहितीये? इच्छा आणि आकांक्षा आणि आमचा मोह आहे म्हणूनच आम्ही अडकले. आजपर्यंत संसारात फिरण्याचं 84 लक्ष योनीमध्ये फिरण्याचं मूळ कारण काय असेल तर याच इच्छा आकांक्षा आणि मोह. आम्हाला हे पाहिजे 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 आमचा मोह वाढत चाललाय. त्यामुळे आम्ही संसारात फिरायला. संसारात आम्हाला मुक्त व्हायचंय का नाही? महाराज व्हायचंय, परंतु मोह करून 3 काळ कधी होणार नाही. बरेच जण काय काय विचारल्यानंतर हा मोक्षाला जायचंय काय विचारलं, होय मोक्षाला जायचं नाही. काय काय जण मग जरा जास्त खोला जाऊन विचारलं मग मोक्षाला जायचंय, बाकी सगळ्या क्रिया करायच्या. हा सगळ्या क्रिया करायची भावना आहे, फक्त एक सोडून दीक्षा तेवढं घेणार नाही. 3 काळात मोक्षाला जाणार नाही. आचार्य भगवंतांनी स्पष्ट रूपात सांगितले. कुंद कुंद स्वामीजी आचार्य भगवान कायम आपल्याच ग्रंथामध्ये स्पष्ट रूपामध्ये त्यांनी सांगितले नग्गो ही मोक्ष मग्गो. याचा अर्थ काय आहे माहितीये? नग्नताच हा मोक्ष मार्ग आहे. तुम्ही म्हणणार महाराज आम्ही माता घेऊन काय करायचं? भविष्यामध्ये खोलण्यासाठी आता स्त्रीलिंगाचं छेदन करून घ्या ना माता जीवन. करणं आवश्यक आहे की नाही? तरी जर आम्ही करत नसेल, आम्हाला सगळ्या गोष्टी महाराज माहित असतात, परंतु माहित असून सुद्धा आम्ही करणार नाही. आम्हाला हे सगळं चांगलं वाटायला काय चांगल्या चांगल्या साडी घालायला मिळतात, चांगलं चांगलं सोनं घालायला मिळते, चांगलं चांगलं खायला मिळाले, सगळं काही चांगलं चांगलं मिळाले, घर चांगलं आहे, पैसा आहे, संपत्ती आहे, सगळं आहे. मग कशाला सोडायचं? हे चांगलं वाटायला आम्हाला. आमचे आचार्य महाराज म्हणतात तसं खायला प्यायला नसावा परंतु किनीचा नवरा असावा. कारण की निवांत आहे, काय नाही, कामाला लावत नाहीत, कुठं काय नाहीत, सगळ्या यथेच गोष्टी सगळ्या प्राप्त झाल्या आहे की नाही? होय म्हणलं वकिलीन बाई. तर सगळं काही मिळाले आम्हाला, सगळं मिळाले म्हणून आम्हाला हे नको वाटले. एक गोष्ट लक्षात घ्या, परंतु सगळं जरी मिळालं असेल, परंतु हे सगळं केव्हापर्यंत आहे? तुमच्या पुण्याचा उदय तोपर्यंत आहे. परंतु जे एकदा जर तुम्ही मोक्षाचं सुख प्राप्त करून घेतला किंवा आपल्या जीवनाचं कल्याण करून घेतला, ते कायम स्वरूपी मिळणार आहे. ते कधी निघून जाणार नाही. आमच्या प्रत्येक समयाला अनंत अनंत नाही, परत कधीच तुम्ही या संसारामध्ये परत फिरून येणार नाही. असे एकदा पुरुषार्थ करा. असा मी माझ्या मोक्षासाठी पुरुषार्थ करणार आहे म्हणून एकदा पुरुषार्थ करा. कोणतीही आकांक्षा इच्छा न ठेवता फक्त मोक्ष पुरुषार्थ तेवढा साध्य करा. एकदा मोक्ष मिळाला की कायमस्वरूपी सुखात जाऊन बसला. कुणाचं काय भानगड नाही, कुणाचं काय टेन्शन नाही, कोण होय म्हणणार कोण नाही म्हणणार, कुणाचं कशाला काढून घ्यायचं नाही, कुणाला द्यायचं नाही. झाले की सगळ्यात सुटला. कशाला काय करायला लागते हो? काहीच करायला लागत नाही. आचार्य महाराज एक उदाहरण सांगायचे, आम्ही मोहामध्ये कसं अडकले. मोहामध्ये एक व्यक्ती होता आणि त्या व्यक्तीने एक मोठं काहीतरी दोष केलता आणि त्याला शिक्षा काय झाली माहिती काय? त्याला शिक्षा झाली अंधार कोठडीमध्ये टाका म्हणून शिक्षा झाली. आणि त्या व्यक्तीला काय केलं माहिती काय? अंधार कोठडी एक मोठी होती आणि त्या अंधार कोठडीमध्ये शिक्षा झाल्यानंतर त्याला अंधार कोठडीमध्ये सोडून दिलं. डोळ्यावर पट्टी बांधली होती, अंधार होता तरी पट्टी बांधली होती. पट्टी बांधली होती आणि अंधार कोठडीमध्ये काळा कुट्ट अंधार त्या कोठडीमध्ये आणि त्यामध्ये सोडून दिलं. आत ढकलून दिल्यानंतर तो एका ठिकाणी पडल्यानंतर आता तो काय करतोय माहिती काय? त्याला दरवाजा उडकायचा होता सारखं, कारण की वाईट कार्य करणारे म्हणजे दरवाजा तोडायला त्याला काय अवघड आहे. तो काय करणार? तिथनं घसरत गेला. आता डोळ्यावर पट्टी बांधल्या, हात बांधल्यात, पाय बांधल्यात, तरी बी त्याची भावना होती की कसं करून दरवाजापर्यंत मला पोहोचायचंय. तो भिंतीला धरतोय, भिंत चापत फिरत आल्यावर दरवाजापाशी येणारच आहे. फिरत भिंतीला धरून फिरत येतोय आणि बरोबर दरवाजापाशी आल्यानंतर त्या पाठीत आग चालू होत. तेवढ्यात दरवाजा चुकला आणि परत फिरून येतोय. दरवाजापाशी आल्यानंतर पाठीत आग आणि परत अजूनपर्यंत तो कोठडीतनं बाहेर आला.
त्याची गोष्ट संपले तिथं. ती गोष्ट त्याची नव्हती, तुमची आणि आमचीच आहे. या संसार रूपी अंधार कोठडीत आम्ही फिरालोय, प्रत्येक वेगने फिरतोय. आणि ज्यावेळी मोक्षाचा दरवाजा येणार असते त्यावेळी पाठीत खास त्या मोहाची खास खासवाला जाते, तोपर्यंत दरवाजा गेला. किती वर्षानुवर्ष अनंत काळपर्यंत 84 लक्ष येऊन फिरत बसलोय. त्या अंधार कोठडीमध्ये फिरालोय आम्ही. एक मोहाची खास जर सोडली, खास होऊन दे म्हणून त्यावेळी तसाच जर थांबला तर दरवाजा सापडला. आणि तो दरवाजा साधा सुद्धा नाही, मोक्षाचा दरवाजा आहे. एकदा तो दरवाजा मिळाला तर निश्चित रूपाने आम्ही कुठे जाणार आहे? मोक्षाला जाणार आहे. सिद्ध भगवान म्हणणार आहे, कायमस्वरूपी सुखात जाऊन बसणार. ही गोष्ट लक्षात घ्या. ही गोष्ट करण्यासाठी आम्ही पुरुषार्थ करणं आवश्यक आहे. आम्ही जर पुरुषार्थ केला नाही तर 3 काळामध्ये कधीही आम्हाला प्राप्त होणार आहे. एक, कोणतीही कांक्षा कधीही ठेवू नका. म्हणून आचार्य महाराजांनी सांगितले, अशा कोणत्याही कांक्षा आणि कोणत्याही आकांक्षा ठेवू नका मनामध्ये, की आम्ही धर्माकडे गेल्यानंतर हे प्राप्त होते, आम्ही धर्माकडे गेल्यानंतर ते प्राप्त होते, आम्ही धर्माकडे गेल्यानंतर हे प्राप्त होते, आम्ही पुण्याच्या क्रिया केल्यानंतर हे प्राप्त होते, आम्ही धर्म केल्यानंतर हे प्राप्त होते. कोणतीही इच्छा आकांक्षा ठेवू नका. फक्त एक आकांक्षा ठेवा, की भगवान मी तुमच्या चरणात हा धर्माच्या क्रिया करले, फक्त मला मोक्ष प्राप्त होते, एवढी एकच इच्छा ठेवा. बाकीच्या गोष्टी फ्री मिळतात. सन्मत साहेब महाराज काय सांगायचे, शेतकरी असतो, शेतकरी तो शेतकरी शेतामध्ये ज्यावेळी शाळू पेरतोय, टोकतोय किंवा पेरतोय, त्यावेळी त्याची इच्छा दुसरी काही नसते. मी हा शाळू पेरालोय, मला एक 5 पोती 8 पोती 10 पोती काय एकरातनं शाळू व्हावं, ती इच्छा तेवढीच असते. आणि ज्यावेळी तो शाळू मोठा होतोय, मोठा झाल्यानंतर शाळू ज्यावेळी कापणी करतोय, कापणी केल्यानंतर त्याची मळणी करतोय, मळणी केल्यानंतर त्याला शाळू तर मिळतोयच, परंतु कडबा फ्री मिळाला. कडबा त्यानं मागितला नव्हता, शाळूची मागणी त्याची होती, परंतु कडबा फ्री मिळाला. तसं आम्ही भगवंतांच्या चरणामध्ये आल्यानंतर फक्त मोक्ष सुख मागायचं आहे, सांसारिक सुख फ्री मिळणार आहे, मागण्याची आवश्यकता. परंतु आम्ही चूक काय करतोय माहितीये काय? आम्ही येऊन काय करतोय माहितीये, इथं भगवंतांच्या चरणात मागतोय. आम्ही न मागता, कोणती इच्छा न ठेवता, फक्त नुसता भगवंतांच्या चरणात भगवंतांचं दर्शन, बाकीच्या गोष्टी, अभिषेक, अष्टक, पूजन, विधान, आगी काय काय जप तप, या सगळ्या गोष्टी आपाप करा. बाकीच्या गोष्टी आपाप मिळतात, काही करण्याची आवश्यकता. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि आता आचार्य भगवान पुढच्या गाथेमध्ये निर्विचिकित्सा अंगाचं कथन करणार आहेत. निर्विचिकित्सा अंगाचं स्वरूप म्हणजे कोणत्याही प्रकारची ग्लानी करायची नाही, सम्यक्त्वाचं एक अंग आहे. अतिशय महत्वाचं कथन पुढच्या गाथेमध्ये येणार आहे. पहिल्या गाथा कंठस्थपणे आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया. स्वभावतो सुचोकाये, स्वभावतो सुचोकाये, रत्नत्रय पवित्रिते, रत्नत्रय पवित्रिते, निर्जुगुप्सा गुण प्रीतिर, निर्जुगुप्सा गुण प्रीतिर, मता निर्विचिकित्सिता, मता निर्विचिकित्सिता, स्वभावतो सुचोकाये, रत्नत्रय पवित्रिते, निर्जुगुप्सा गुण प्रीतिर, मता निर्विचिकित्सिता. आचार्य भगवान या 13 नंबरच्या गाथेच्या माध्यमातून सांगत आहेत, निर्विचिकित्सा अंगाचं स्वरूप सांगत आहेत. स्वभाव तो सुचोकाये, रत्नत्रय पवित्रते, निर्जुगुप्सा गुण प्रीतिर, मता निर्विचिकित्सता. इथं स्वभाव तो सुचोकाय नाही, असोचोकाय आहे. द्विखंड चिन्ह आहे बघा तिथं. यस म्हणजे द्विखंड चिन्ह संस्कृत मध्ये म्हणतात. त्या अक्षर कमी करण्यासाठी द्विखंड चिन्हाचा वापर केला जातोय. तिथं अ असतंय, परंतु त्या अचा नाही तर लेखन केलं जात नाही. फक्त ज्यावेळी त्याची फोड केली जाते त्यावेळी त्या अचा उच्चार होतोय. म्हणजे स्वभाव तो असोचोकाय, म्हणजे स्वभावता, स्वभावाने आमचं शरीर काय आहे? अपवित्र आहे. कारण की 9 प्रकारच्या गटारगंगा या शरीरातून वाहतात, म्हणून याला काय म्हणले?
अपवित्र म्हणलेलं आहे, अशुची म्हणलेलं आहे. रत्नत्रय पवित्रते, परंतु हे शरीर अपवित्र जरी असलं तर ते रत्नत्रयामुळे पवित्र होऊ शकतोय. जो रत्नत्रय धारण करणार नाही तो शरीर अपवित्र शरीर सुद्धा पवित्र बनवू शकतोय, हे आचार्य भगवान सांगायला. म्हणजे रत्नत्रय पवित्र म्हणजे सम्यक दर्शन आदी गुणांनी पवित्र बनवतात. काये रत्नत्रय पवित्र काये आणि शरीरामध्ये निर्जुगुप्सा गुणप्रीती म्हणजे ग्लानिरहित, काय म्हणले, ग्लानिरहित रत्नत्रयच्या आधारभूत मुक्तीचे जे साधक स्वरूप गुण द्वारा मनुष्याचं शरीर आहे ते मोक्ष साधक आहे, त्यांच्यामध्ये प्रीती करणे. ज्यांनी रत्नत्रय धारण केले आहे त्यांच्या शरीरामध्ये ग्लानीयुक्त जरी असलं ते ग्लानी करायची नाही त्या शरीरामध्ये, तर काय करायची, प्रीती करायची, प्रीती करायची. आणि पुढे म्हणतात निर्विचिकित्सता मता, यालाच निर्विचिकित्सा अंग म्हणतात. स्वरूपाने अपवित्र परंतु सम्यक दर्शन आणि रत्नत्रयाने पवित्र अशा शरीरामध्ये किळस ग्लानी आणि घृणा न करणे आणि पवित्र अशा गुणामध्ये प्रीती करणे यास निर्विचिकित्सा अंग म्हणतात. एक गोष्ट लक्षात घ्या, स्वभावतः आमचं जर अशुची जर काय असले ते काय रत्नत्रयाने पवित्र बनते. पवित्र बनल्यानंतर त्या पवित्र बनलेल्या शरीराला बघून ग्लानी किळस घृणा करायची नाही आणि ज्यामध्ये गुण असले त्या गुणांची प्रीती करायची, याला निर्विचिकित्सा अंग म्हणतात. गुणांची प्रीती करायची आहे. काय म्हणले, गुणांची काय प्रकारे सांगितल्या, प्रीती. आमचं काय होते माहिती का, आमचं सगळ्यात मोठा नुकसान आणि सगळ्यात मोठा घाटा कुठं होतोय, तर एक गोष्ट लक्षात घ्या, कोणताही व्यक्ती पहिला आमच्या समोर आला, सगळ्यांचं सांगावं, कोणताही व्यक्ती सगळ्यांच्या समोर जर आला, तो व्यक्ती आल्यानंतर त्या व्यक्तीचे चांगले गुण काही दिसत नाहीत, पहिला वाईट गुण आहेत ते दिसतात. कोणताही व्यक्ती होते बघा, हे आम्ही समजूत करून घेतलं, परंतु आम्ही काय करायचं, त्यांच्या वाईट गुणांच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि चांगल्या गुणांच्याकडे दृष्टीपात करायचा, याला निर्विचिकित्सा अंग म्हणतात. आणि कोणत्याही पद्धतीत आता जे दिगंबर साधू असतील, आरिका असतील, ऐलक, शुल्लक, शुल्लिका, त्याच्यापुढे जाऊन ब्रह्मचारी, प्रतिमाधारी, हे कोण असतील ज्यांनी रत्नत्रय धारण करण्याचा पुरुषार्थ केलाय, त्यांचं शरीर जरी ग्लानीयुक्त बनलं असेल तरी सुद्धा त्या शरीराला बघून, विभत्स बनलं असेल तरी सुद्धा त्या शरीराला बघून कधीही ग्लानी करायची नाही, उलट त्यांच्या अंतरंगामध्ये असलेल्या गुणांच्या विषयी प्रीती करायची, याला निर्विचिकित्सा अंग म्हणतात. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि तुम्ही सगळ्यात जास्त, मी कायमस्वरूपी सांगतोय, प्रथमाचार्य शांतीसागर महाराज कायम सांगायचे की आमच्या जीवनात कधी 3 कार्यक्रम कधी बघायला चुकवायचे नाहीत. पहिला कार्यक्रम आहे ज्या ज्या ठिकाणी पंचकल्याण महामहोत्सव होतात ते बघायला कधी चुकवायचे नाही. दुसरा कार्यक्रम आहे दीक्षा महोत्सव जिथे जिथे होतात ते कधी चुकवायचे नाही. आणि तिसरा कार्यक्रम आहे समाधी महामहोत्सव जिथे चालतोय ते कधीही बघायला चुकवायचे नाही. का? पंचकल्याण का बघायला चुकवायचं नाही? पंचकल्याण मध्ये फक्त आम्ही राज्याभिषेकाला तेवढं जाणार आहे ना, होय म्हणलं. आम्ही फक्त संसाराच बघणार, मोक्षाच काही सांगू नका आम्हाला. राजेशाही थाट कसं बसायचं, कसं काय करायचं एवढंच बघणार येणार आम्हाला, बाकी काय माहित नाही मला. एक गोष्ट लक्षात घ्या, संसाराच्या गोष्टी बघितल्या तर संसारच मिळणार, मोक्षाच्या गोष्टी मिळाल्या तर मोक्ष मिळेल. काय म्हणलो मी? संसाराच्या गोष्टी जर बघितल्या तर संसारच मिळणार आहे, कारण की भावना अंतरंगात संस्कार तसे होणार आहेत संसाराचे. आणि जर मोक्षाचे बघितला तर अंतरंगामध्ये मोक्षाचे संस्कार होणे ते भविष्यामध्ये तुमच्या मोक्ष मिळण्याला कारणभूत ठरते. ही गोष्ट महत्वाची, आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. बघा, पंचकल्याण बघायला का जायचंय की जो जीव सिद्ध पर्यायाला प्राप्त झालाय तो कशा कशा पद्धतीने त्यांची कल्याणी कशी साधली, माझ्या जीवनामध्ये अशी कल्याणी कधी साधली होती यासाठी पंचकल्याण बघायला जायचं. आम्ही ते बघत असताना कुठल्या गावची पाहुणी आली, कोण कुठल्या गावचं, तुमचं बरं आहे, हा सुनेचं कसं आहे, हिचं कसं आहे, तिचं कसं आहे, सगळं गारा तिथं मंडपात. इथं प्रतिचार्य महाराज जी किती सांगितले तरी आमचं चालूच आहे. तिथं जाऊन पाप बांधून घेतला. अन्य क्षेत्रे कुटुंबापम धर्मक्षेत्रे विनिश्चिती, धर्मक्षेत्रे कुटुंबापम वज्रती भविष्यती. काय म्हणलो मी? अन्य क्षेत्रामध्ये केलेली पाप धुयासाठी आम्ही कुठे जातोय?
धर्मक्षेत्रामध्ये. आणि जर धर्मक्षेत्रात जाऊन आम्ही पाप करत बसलो तर ते पाप कशामध्ये होणार नाही माहिती आहे? आत्म्याला वज्र लेपासारखं चिटकून बसणार, त्याला निदती निकाचित करत म्हणतात. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं अशा धार्मिक क्षेत्रामध्ये गेल्यानंतर जे क्रिया करायला गेलो ते करायचं. दुसरं, दीक्षा महोत्सव बघायला जायचंय. का जायचंय? माझी बी कधीतरी अशी दीक्षा व्हावी अशी भावना करायची तिथं. आम्ही काय ते बघत नाही. सवाल किती झालं, जेवण काय होतं आणि ते कपडे कसे काढले, काय काय झालं, कोण कोण भेटलं, एवढंच बघणार नाही. या हा टाटा बाय बाय चाललो. दुसरं काय आम्हाला माहित. हे गोष्ट लक्षात, ते बघण्यासाठी तिथे जायचं नाही की तो वैरागी जीव आपली भावना अंतरंगात कशी करत असतो, त्याच्या चेहऱ्यावर भाव काय असतात किंवा त्याची भावना दीक्षा घेताना कोणती कोणती आहे, या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी तिथे जायचंय. भविष्यामध्ये ती भावना माझी सुद्धा भविष्यात व्हावी अशी भावना करण्यासाठी तिथे जायचं. आणि तिसरा, समाधी महोत्सव म्हणजे मरण महोत्सव जो बघायला जायचं सांगितलंय ते कशासाठी जायचंय? एक दिवस माझी सुद्धा अशी संलेखना साधावी. ती गेल्यानंतर तिथं लगेच जाऊन, जर तुमचे जर वैकीचे विदेश अगर असले, आता संलेखन घेतले असले, समजा उद्या पुढचं सांगाले घेतले असल्यावर तुम्ही आला महाराज वळला किनीच काय ठेका घेतलाय किनी सांगायला गेलाय महाराजांना. महाराजांना जाऊन म्हणायचो, महाराज जर आत्मसाधनेमध्ये असतील, समजा पूर्ण आत्मसाधनेमध्ये लीन आहे, ते यम संलेखन घेतले जाऊन तुम्ही तिथे जाऊन म्हटलं महाराज वळला किनीच, आणि त्यावेळी जर आत्मसाधन बाजूला होऊन महाराज जर त्या आत्मसाधनेमधून किंवा आपल्या एकाग्रतेतून बाजूला झाले तर त्याचं पाप तुम्हाला नाही. आणि तिथं महाराजांचं शरीर जे ग्लानीयुक्त बनतंय कसं बी झालं तर, कारण की काय काय महाराज वय्यावर्त करून घेतात, घेत नाहीत, या सगळ्या गोष्टी असतात. त्यावेळी जर शरीर जरी ग्लानीयुक्त, कोणताही मल जरी अंगावर दिसला तरी तर त्या महाराजांची ग्लानी कधी करू नका. हरिवंश पुराण मध्ये एक उदाहरण येते, म्हणजे जैनांचं महाभारत, त्याला हरिवंश पुराण म्हणतात. त्यामध्ये एक उदाहरण येते. एक गोष्ट लक्षात घ्या, निर्विचिकित्सा अंग महत्वाचं आहे. आम्ही जर ते उदाहरण नंतर सांगतो, पहिला सांगतो. समजा संलेखनाचा विषय चालू आहे, तुम्ही संलेखनाच्या तिथे जाताना नाही 3 नियम घेऊनच जायचे. काय म्हणलो मी? पहिला मौन धरून जायचं. काय म्हणलो मी? मौन धरून. नाहीतर महाराजांचं बोलवून लावणं सांगायला येत नसलं, मध्ये काहीतरी लावलं असते बॅरेट बिरेट, मग तिथनं तुम्ही काय करता माहिती? तुमची दुसरी आयडिया, ओदाकाच्या दाना, महाराजांचं लक्ष आमच्याकडे. एक गोष्ट लक्षात घ्या, असं जर केलं आणि महाराज आत्मसाधनेमधून जर बाजूला झाले तर त्याचं पाप सुद्धा तुम्हाला. त्यावेळी कुठली घटना घडली तर त्याचं सुद्धा पाप तुम्हाला मिळणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे अशा कोणत्याही घटना करू नका, मौन धरून जावा दे. ज्यांची साधना, त्यांनी जे व्रत संयम यम संलेखनामध्ये उतरले आहे, त्यावेळी त्यांची भाव, त्यांची उत्कृष्ट भाव जे आहे त्या भावनाला बघायला जावा. ते भावना समजून घ्या की माझ्या जीवनामध्ये अशा भावना कधी मला प्राप्त होतील आणि मी खरोखर अशी माझ्या मरणाच्या समयला अशी भावना करणार, माझी समाधी मरण साधणार, अशी भावना तिथे घेऊन जावा. दुसरा आहे निर्विचिकित्सा अंगासहित जावं. तिथं काय घडलं, समजा आहारच्या वेळी विकल्प झाले, एक गोष्ट लक्षात घ्या, समाधी महोत्सव असतोय, त्या कुठल्याही घटना होत असताना आम्ही कधी त्या घटनेचं काय कोणतेही कथन आमच्या मनात घेऊन यायचे. निर्विचिकित्सा म्हणजे ग्लानी तिथं करायचं नाही जाऊन, कारण की त्यावेळी समाधी घेत असताना त्यांचे शरीर वेगवेगळ्या शरीरामध्ये विकृती मल वगैरे लागलं असतं, त्या सगळ्या गोष्टी घडत असतात. आम्हाला तर असं सांगितलंय, भगवती आराधनाची या ग्रंथामध्ये आचार्य भगवान शिवकोटी स्वामीजी किंवा पूजपाद स्वामीजी, आचार्य भगवान मरणकंडिकाजी या ग्रंथामध्ये आम्हाला आदेश देतात की ही गोष्ट लक्षात घ्या, समाधी एवढं पुण्य, समाधी बघायला जाणे किंवा समाधी घेतलेल्या मुनी महाराजांची किंवा आर्यिका मातांची साक्षात सेवा करायला मिळणे सुद्धा एवढं पुण्य सांगितले. आचार्य भगवान भगवती आराधना या ग्रंथात, भगवती आराधनाची या ग्रंथामध्ये आचार्य भगवान शिवकोटी सांगतात की जे शपग्रास आहेत त्या शपग्रासांचं दर्शन करणे म्हणजे साक्षात अरहंतांचं दर्शन केलेलं पुण्य लागतं. मी सांगितलं नाही, काढून बघण्याचं बघा. भगवती आराधना ग्रंथामध्ये आचार्य भगवान शिवकोटी स्वामींनी सांगितले. त्याच्या पुढे जाऊन सांगितलंय, जर जे शपग्रास आहेत, ज्यांनी संलेखन यम घेतलेले आहे, यम संलेखन घेतलेले आहे, त्यांची वैयावरती त्यांची सेवा करणे म्हणजे साक्षात अरिहंतांची सेवा आणि अरिहंतांची वैयावरती केलेलं पुण्य लागते म्हणून आचार्य भगवान शिवकोटी स्वामी सांगतात. त्यामुळे आम्हाला कधी मिळालं तर सोडायचं नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. मरण महोत्सव, समाधी महोत्सव कधी सोडायचं नाही. काय सोडला तरी चालतंय,
काय सोडलं तर चालते, जीवनात सगळं काही तुम्हाला मिळत असेल तर ज्यावेळी सोडायला मिळत लागलं तर जाऊ दे, परंतु ते सोडायच नाही. का सांगले? कारण की ते अनुभव आणि ते पुण्य भविष्यामध्ये तुमच्या कामी येणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि त्यामध्ये सांगत होतो एक असं उदाहरण येते, जर आम्ही त्या निर्विचिकित्सा, ग्लानी वगैरे या गोष्टी केल्या किंवा त्याच्याकडून बाकीच्या गोष्टी केल्या तर निश्चित रूपाने आम्हाला पापाचा बंध तिथे जाऊन सुद्धा होणार. त्यामुळे अशी कोणतीही गोष्ट करायने. आणि तिसरी गोष्ट आहे ती उपगमन अंगाचं पालन करून तिथे जायचं. म्हणजे तिथं काय तुम्ही जर बघितलं, समजा त्या दिवशी जे नियम संलेखन घेतले ते महाराज आहार करत असतील आणि त्यांची विकृती निर्माण झाली तर तुम्ही सगळ्या गावावर जाऊन लगेच सांगायचे नाही असं असं महाराज केले, असं झालं, नियष्टे हे ते एल्लार हे बॅटरी, म्हणजे बातमी लगेच गावावर सगळ्या पंचकृषी बरोबर. म्हणजे आमचे आचार्य महाराज काय सांगायचे, जगातल्या सगळ्या भांड्यांना टोपणं आहे, सगळ्या दरवाज्यांना कुलपाईपर्यंत महिलांच्या तोंडाला तेवढं मी म्हणलं नाही हा, माझ्याकडे बघू नका लगेच. आचार्य महाराज म्हणायचे सन्मत महाराज. एक गोष्ट लक्षात घ्या, काय एका गावात एक तर महिला अशी होती की काय जर घटना घडली की नाही तिला दुसऱ्याला सांगितल्याशिवाय पोटात दुखायचं थांबत नव्हतं. काय सांगितलं? त्यामुळं उपगमन अंगाचं पालन म्हणजे काय घटना घडली कुठेही घडून ती घटना घडली तर त्या घटनेवर पांघरून घालायचं उपगमन अंग म्हणतात. पुढे येणार आहे ते, त्यावेळी बघूया आपण. परंतु आता हे 3 गोष्टी करायच्या नाही. समाधी बघायला जाणं ह्या 3 गोष्टीचं पालन करूनच जायचं, नाहीतर जाऊ नका. काय म्हणलो मी? जर जायचं असेल तर या 3 गोष्टींचं पालन करूनच तिथं जावा. जर पालन करून जायचं नसेल तर जाऊ नका. काय होत नाही, तुम्ही गेले नाही म्हणून तिथे समाधी होत नाही असं होत नाही. सोडा, त्यांचं चालतेच ते, त्यांच्या जीवाच्या पाप पुण्यानुसार सगळ्या गोष्टी चालणार आहेत. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, निर्विचिकित्सा अंग असं आहे की आम्ही जेवढा चांगला गुण मिळता. कारण की बघा मेरी भवनामध्ये एक वाक्य दोहा सांगितलंय. काय सांगितलंय? गुण ग्रहण का भाव रहे नित, दृष्टी नित न दोषों पर जावे. काय म्हणले? गुण ग्रहण का भाव रहे नित, दृष्टी नित न दोषों पर जावे. आम्ही त्याला उरपाटे केले. दोष ग्रहण का भाव रहे नित, दृष्टी नित दोषों पर जावे. आम्हाला काय दिसते? दुसऱ्याचे दोषच दिसतात. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, दुसऱ्याचे दोष बघता कामा नये आपण. त्यातले गुण काय आहेत ते गुण घेणं आवश्यक आहे. कोणी व्यक्ती, जगातला एक व्यक्ती जो दरोडेखोर असून दे, तो सुद्धा संपूर्णतः या बाद आहे असं 3 काळात आपण म्हणू शकतो. त्याच्याजवळ सुद्धा एक चांगला गुण असतो. जरा कधी कसं होते माहिती काय, सगळ्या गावामध्ये मी या सगळ्या गोष्टींना सामोरे जातो. आता एक धर्म करणारे बरेच व्यक्ती धर्मात असतात, महाराजांच्या जवळ असतात, परंतु कधी धर्म न करणारा व्यक्ती कधी धर्माकडे कधी बघत बी नाही. समजा त्याच्या पुण्याचा उदय आणि महाराजांच्या निमित्त मात्र तो व्यक्ती आला तर सगळ्यांची बघण्याची दृष्टी, ह्यो कशाला आला इथं, ही कशाला आला इथं. एक गोष्ट लक्षात घ्या, सप्तव्यसनी अंजनसूर सुद्धा त्याच भावात मोक्षाला गेला. तो सप्तव्यसनी होता. जीवाचे भाव आणि अंतरंगातली परिणती, कुणाचं पुण्य पाप, कुणानुसार कोण कधी वर जाईल आणि कोण कधी खाली येईल ते 3 काळात सांगू शकत नाही. कारण की तो भावनेचा खेळ आहे. ही गोष्ट महत्वाची आहे. त्यामुळे आम्ही महाराज आहे. आम्ही जे येतील त्या सगळ्यांचं स्वागत करून सगळ्यांना जेवढं चांगलं बनवता येईल, जेवढ्या जणांचं कल्याण करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे ही गोष्ट महत्वाची आहे. कारण की मी कायमस्वरूपी एक सांगतोय बघा, एका नीतिकारानं म्हणलेलं आहे की बंद पडलेले घड्याळ सुद्धा रात्री आणि दिवसातून 2 वेळा बरोबर असते. काय म्हणलं मी? बंद पडलेलं घड्याळ सुद्धा रात्री आणि दिवसातून 2 वेळा बरोबर असते. समजा जर घड्याळ रात्री 12 वाजता बंद पडलं तर रात्री ज्यावेळी 12 वाजणार आहे त्यावेळी ते घड्याळ बरोबरच आहे, आणि ज्यावेळी दिवसाची 12 वाजणार आहे त्यावेळी तिचं ते घड्याळ बरोबर आहे. तसं जगातला कुठलाही व्यक्ती कितीही वाईट असून दे, तो कितीही वाईट असला तर त्याच्यात एक ना एक गुण चांगला आहेच. ही गोष्ट लक्षात घ्या. आम्ही जीवनात चिंतन करणं आवश्यक. हे जर चिंतन केलं नाही तर काही होणार नाही. बघा महाभारतात एक उदाहरण मगाशी सांगता मी थांबलो. हरिवंश पुराणमध्ये ग्लानी कुठल्याही अवस्थेत करायचं नाही. रुक्मिणीचं उदाहरण आहे, काढून वाचणार असेल तर वाचा, अतिशय भाव उत्कृष्ट होतील.
रुक्मिणी एक दिवस काय करत होती माहिती, त्यांच्या महालामध्ये, खालच्या महालामध्ये आरशासमोर उभारून आपल्या शरीराचा शृंगार करत होती. आणि शृंगार करत असताना, हा प्रसंग महाभारतातला प्रसंग आहे, उत्कृष्ट प्रसंग आहे, वाचताना अंगावर शहारी येते. ज्यावेळी ती शृंगार करत होती, शृंगार करत असताना तिचं रूप तर एवढं सुंदर होतं, ही तिच्यासारखी रूपवान सुंदर जी स्त्री आहे ती पूर्ण त्यावेळी जगात नव्हती, अशी ती सुंदर होती. ती शृंगार करत असताना त्यावेळी काय होते, त्या आरशासमोर उभारल्या आणि त्याच वेळी नाही तिच्या महलासमोर एक दिगंबर म्हणतात, ज्यांना शरीरावर बराच काय काय कुष्ठरोग झालाय आणि ती मुद्रा पकडून आहारला जातो. परंतु अतिशय चारित्र्यवान आणि गुणवान आणि चारित्र्य संपन्न असे रत्नत्रयाचे पालन करणारे ती मुनिराज होते. ते जात असताना ज्यावेळी रुक्मिणी शृंगार करत होती, तिथनच त्यांच्या त्या घरासमोर जात असताना त्यांचं प्रतिबिंब ज्यावेळी त्या आरशात पडतंय, त्यावेळी रुक्मिणी पशशी मनात म्हणून जाते, हा नागडा कोण चालला असला घासायला. एवढे भाव मनात येतात. महाराज तिथं निघून जातात. महाराजांना काय म्हणलं, शिव्या दिला, दगड मारला, काय फरक पडत नाही. महाराजी तसेच निघून गेले. परंतु महाराजी जोपर्यंत त्या रुक्मिणीचा महल आहे, तो महल अजून वळडले सुद्धा नाही, तोपर्यंत इकडे रुक्मिणीला पोट रोग झाला. शेवटला अशी परिस्थिती झाली, सगळ्या प्रकारच्या पूर, रक्त, मांस तिच्या शरीरातून गलित कुष्ठ होऊन असं झालं की तिच्या जवळ माणसं जायला सुद्धा भ्यायला, अशी अवस्था झाली. मरण झालं, परंतु ते कर्मबंध असं झाला. भविष्यामध्ये बऱ्याच भावामध्ये ती वेश्या, डुकरी, बऱ्याच भावामध्ये लीक अशी बरीच भाव ज्यावेळी पार करत करत एका भावामध्ये ज्यावेळी तिनं मुनी महाराजांना औषध दान दिलं, त्यावेळी ती कर्म फेडली. परंतु बऱ्याच भावामध्ये हे सगळं दुःख तिला फेडावं लागलं, कारण की एवढा मोठा कर्माचा बंध तिथं होते म्हणून आचार्य भगवंतांनी सांगितलं. ही गोष्ट लक्षात घ्या, हे सत्य सांगले. त्यामुळे किती जरी शरीर ग्लानीयुक्त असेल, कारण की रत्नत्रय धारण केलेले जे शरीर आहे ते ग्लानी युक्त जरी असेल तर ते पवित्र आहे, कारण की त्या शरीरानं रत्नत्रयला धारण केले. इथं आचार्याने स्पष्ट सांगितले, स्वभाव तो असोच काय रत्नत्रय पवित्रते. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे असं कोणतीही भावना, कुठल्याही महाराजांचं काही जर दिसलं तर त्या गोष्टी कधीही कुठं उजागर करायच्या. लक्षात आलं काय झालं. दुसरं एक हरिवंश पुराणमध्ये उदाहरण देतोय. निर्विचिकित्सा अंगात सांगताना कुणाच्या मध्ये चांगला गुण मिळेल तर तेवढा घ्यायचा. ज्यावेळी आम्ही 2009 साली ब्रह्मचर्य वेशामध्ये चातुर्मासला भाऊली कुंभोज भाऊलीमध्ये होतो, तुम्हाला माहित असेल आचार्य सन्मत सागर, शीतल सागरजी महाराज, विद्यासागर महाराज, समता सागर महाराज आणि सिद्धांत सागर या 5 महाराजांचा चातुर्मास सिद्ध होता 9 ला. ते प्रत्येक महाराजांना एक एक क्लास गुरुकुलचा शिकवायला दिलं आणि मी ब्रह्मचर्य होतो, मला बी एक क्लास शिकवायला दिलं. 5वी 6वी माझ्याकडे होतं. 7वी विद्यासागर महाराज छड्याला शिकवत होते, 8वीला रत्नगड सरावच्या शीतल सागर महाराज शिकवत होते, 9वीला द्रव्य संग्रह समता सागर महाराज शिकवत होते आणि 10वीला तत्वार सूत्र सिद्धांत सागर महाराज शिकवत होते. हे क्लासेस वाटून दिले बेडगे गुरुजी की या सगळ्यांना शिकवायचं आहे. आणि आचार्य महाराज तेवढं रविवारचं प्रवचन आणि बाकीच्यांना उद्बोधन आणि प्रवचन ते देत होते सन्मत सागर महाराज. तर हे क्लास शिकवत असताना एक दिवस माझ्या मनामध्ये काय विचार आला माहिती काय, हो विषय आले म्हणून सांगवले, हा विषयाला अनुसरण नाही म्हणून सांग. एक दिवस विचार आला की एक दिवस सगळी मुलं म्हणली की भैयाजी आज क्लास घ्यायला नको, आज काहीतरी वेगळं आपण करूया. काय करायचं, माझ्या डोक्यात लई दिवस झालं प्लॅन होतं की तिथं गुरुदेव समर्थ महाराजांची खोली आहे, तिथं त्यांचं साहित्य आणि सगळ्या आठवणी त्यांनी तिथे ठेवल्यात. जी सुजाताई राहत होत्या त्याच्या पलीकडे एक लांबड्या कोपऱ्यावर भिंतीला लागून जी खोली आहे की नाही, ती गुरुदेव समर्थ महाराजांची स्मृती खोली म्हणून तिथं आहे. मग डोक्यात आयडिया काय आली माझ्या, सगळ्या मुलांना म्हणलं तुम्ही सगळी मुलं जवळजवळ 70-80 मुलं होती, त्यावेळी 100च्या आसपास मुलं होती 5वी 6वीची दोन्ही मिळून. त्यांना म्हणलं सगळी मिळून आपण ती खोली स्वच्छ करूया, गुरुदेवांचं सगळं सामान स्वच्छ करायचं आणि सगळं स्वच्छ करून ठेवूया. ठीक आहे म्हणली, चांगला उपक्रम आहे. आम्ही गेलो, सगळ्या मुलांना घेऊन गेलो आणि ते सगळी खोली साफ करत असताना एक मला त्यांची डायरी सापडली. या याच्यावरून आले म्हणून सांगितलं, त्या डायरीसाठी एवढं सगळं सांगितले बघा. आणि गुरुदेवांनी त्या डायरीमध्ये स्वतःच्या अक्षरामध्ये लिहिलेलं एक वाक्य होतं, मराठीमध्ये लिहिलं तर ते, थोडा दी गुण मिळता घ्यावा नित्य त्याचा साठा करावा. अतिशय सुंदर. मी कुठे लिहून ठेवलं नाही, आजपर्यंत मनात ठेवले, इथं लिहिले, हे कधीही जाणार नाही. गुरुदेवांनी काय लिहिलं होतं, थोडा दी गुण मिळता घ्यावा नित्य त्याचा साठा करावा. कुठल्या व्यक्तीकडं, सगळ्या व्यक्तीकडं काही ना काही गुण चांगले आहेत,
ते कुठल्याही व्यक्तीकडे आम्ही ज्या व्यक्तीला मिळणार आहे त्यातला एक गुण असेल तो गुण घ्यायचा आणि आमच्याजवळ साठा करून ठेवायचा आणि त्याचं आचरण करायचं. नुसतं साठवू नका. थोडा दी गुण मिळता घ्यावा, नित्य त्याचा साठा करावा. साठा करणे म्हणजे चारित्र्य करणे. तो कुणाचा गुण काय मिळाला तर आम्ही घ्यायचा आणि त्याचं आचरण करण्याचा प्रयत्न करायचा. एक गोष्ट लक्षात घ्या, साधारण गोष्टीमध्ये भगवान बनण्याचा मार्ग कोणता असेल, भगवान बनण्याचा मार्ग. तुम्ही म्हणशीला भगवान आर्यंतांची व्याख्या सांगा म्हटल्यावर आर्यंत म्हणजे तुम्ही काय सांगशीला, जे वीतरागी हितोपदेशी सर्वज्ञ आहेत ते आर्यंत आहेत. काय काय जण सांगतील जे 18 दोषांना रहित आहेत ते आर्यंत आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या, मराठीमध्ये साध्या रूपामध्ये साध्या सरळ भाषेमध्ये जर सांगायचं असेल तर वाईट गुण काढून टाकणे आणि चांगले गुण स्थापन करणे म्हणजे आर्यंत होणे भविष्यात. ते आहे. मग थोडा जी गुण मिळता घ्यावा, नित्य त्याचा साठा करावा, याचा अर्थ काय, आर्यंत पदाकडे प्रयाण करणे याचा अर्थ तो होतो. आणि निर्विचिकित्सा अंग काय सांगते की दुसऱ्याच्या ग्लानी रत्नत्रे धारी असलेल्या ग्लानीयुक्त शरीराला बघून ग्लानी करायची नाही, किळस करायचं नाही. आणि दुसरं काय, त्यांच्या गुणांची प्रीती करायची, याला निर्विचिकित्सा अंग. म्हणून कुणाचाही काही गुण मिळून दे तो आम्ही घ्यायचा, तो चांगला तेवढा घ्यायचा, त्यांच्या वाईट गुणांच्यावर दुर्लक्ष करायचं. आम्हाला विकल्प संकल्प का होतात, कोण व्यक्ती आहे तो व्यक्तीला बघितल्यानंतर त्या व्यक्तीतले वाईट गुण तेवढे दिसतात म्हणून आम्ही संकल्प करतो. आम्ही काय करतोय, आम्ही बघताना जरी वाईट असले तर त्या वाईट गुणांच्यावर पांघरून टाकतोय आणि बाकीचे तेवढे गुण बघतोय आणि सोडून देतो. कोणीही व्यक्ती येऊ दे आमच्या, ते कशीही असून दे, त्या व्यक्तीकडे बघताना तसं बघणं आवश्यक. म्हणून तुमच्या जीवनामध्ये तुम्ही करणं आवश्यक आहे. एक उदाहरण असे येते, अनेक हरिवंश पुराणमध्ये दुसरे एक उदाहरण येते. ज्यावेळी अर्जुनाचं सारथी श्रीकृष्ण, अर्जुनाला कुठेतरी बाहेर जायचं होतं आणि अर्जुन श्रीकृष्णाला म्हणते, श्रीकृष्णा की या रस्त्याने रथ नेऊ नकोस, या रस्त्याने रथ नाही. त्यावेळी अर्जुनाला वाटते, श्रीकृष्णाला वाटते की रथ या रस्त्याने का नेऊ नये, मी सांगितलं याच रस्त्याने न्या म्हणून सांगितलं. त्यावेळी तो विचारतो की अर्जुना रथ या रस्त्याने न्या म्हणून का सांगितलं, या रस्त्याने का न्यायचं नाही. त्यावेळी तो अर्जुन म्हणतोय की हे वत्स, या रस्त्याला एका गावाच्या बाहेर एका रस्त्याकडेला एक कुत्र मरून पडले आणि ते कुजलंय, त्याचा वास दुर्गंधी एवढी येते आणि त्याच्यावर बघितल्यानंतर मनामध्ये किळस निर्माण होते, म्हणून त्या रस्त्याने नेऊन. श्रीकृष्ण ज्यावेळी रथावर बसते, हे ऐकतोय आणि ग बसतोय. रथात बसल्यानंतर श्रीकृष्ण रथ त्याच रस्त्याने नेते. हे वत्स, रथ या रस्त्याने का नेलायस, तरी सुद्धा श्रीकृष्ण काय ऐकत नाही, रथ जोरात त्या रस्त्याने नेते. आणि ज्यावेळी ते मेलेलं कुत्र जिथं पडलेलं आहे तिथं जातोय आणि तिथंच रथ थांबवतोय, तिथनं रथातनं खाली उतरतोय आणि श्रीकृष्ण म्हणतोय, हे वत्स अर्जुना बघ या कुत्र्याचे दात किती सुंदर आहे. जे कुजलेलं कुत्र आहे, मेलेलं कुत्र आहे, त्यातनं सुद्धा त्या श्रीकृष्णानं चांगली गोष्ट तेवढी ग्रहण केली, म्हणून त्याला उत्कृष्ट राजनीतिज्ञ म्हणत होते. काय म्हटलं मी, म्हणून त्या श्रीकृष्णाला उत्कृष्ट राजनीतिज्ञ म्हणत होते. काय गुण कुणाचा हेरायचा आहे आणि कुणाचा कुठला गुण डिलीट करायचा आहे हे चांगलं श्रीकृष्णाला कळलं. आम्ही तसं सगळ्या व्यक्तींच्याकडे बघत असताना त्या व्यक्तींमध्ये चांगला एक ते मेलेलं कुजलेलं वास येत होतं, तरी सुद्धा त्याचे दात चमकत होते, पांढरे शुभ्र त्या कुत्र्यात जात होते. त्यानं फक्त त्या सगळ्या वाईटातलं एकच श्रीकृष्णाने उचललं, ते चांगलं होतं. आमच्या समोर प्रत्येक व्यक्ती, कोणीही व्यक्ती आला तर त्या व्यक्तीचे चांगले तेवढे गुण उचलायचे. कोण वाईट काय वागतोय, वाईट करतोय काय, इकडे बघण्याची आवश्यकता नाही. जेवढं चांगलं आपल्याला बघता येईल तेवढं बघणं आणि तेच घ्यायचं आणि तेच निश्चितपणे आपल्याला सुद्धा करण्याचा प्रयत्न करा. एक गोष्ट लक्षात घ्या, समाजाची रीत आहे, चांगले व्यक्ती असतील त्या व्यक्तीच्या जवळ बाकीची व्यक्ती जाऊन का राहतात, डॉक्टरांच्या जवळ दुसरे डॉक्टर, मोठ्या जे सिनियर डॉक्टर आहेत त्यांच्या जवळ का राहतात माहितीये. याचे मूळ कारण काय असेल तर त्या मोठ्या डॉक्टरांच्याकडे त्यांच्याकडे सगळं शिकायचं असते, जे चांगलं आहे, जे ज्ञान आहे ते घ्यायचं आहे. मला एक सांगा, महाराज माताजी असतील त्यांच्या सानिध्यामध्ये दीदी आणि भैया लोक का राहतात, त्यांच्याकडनं जे ज्ञान आहे, त्यांच्याकडनं आचरण आहे ते शिकायचंय म्हणून. महाराज शिकवत नसतात, काय महाराज शिकवत असतात, काय महाराज शिकवत नाही, परंतु बघून त्यांनी काय करत असतात, कसं करत असतात, या सगळ्या गोष्टी बघून शिकतात.
ही गोष्ट महत्वाची. तसे तुमच्या जीवनात सुद्धा तुम्ही बऱ्याच मोठ्या माणसाकडे मुलांना दिन सारखं पाठवताय. का पाठवताय? त्या मोठ्या माणसाकडे चांगले चांगले गुण आहेत ती त्या लहान मुलांना किंवा त्या मुलांना शिकवतील म्हणून त्यांच्याकडे तुम्ही पाठवताय. त्यांच्याकडे जा. ही गोष्ट महत्वाची. आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या व्यक्तींच्याकडून ज्यावेळी जे जे चांगलं मिळणार आहे सगळ्या व्यक्तींच्याकडून चांगलं मिळणार आहे तेवढंच आम्ही ग्रहण करायचं आणि जे वाईट आहे ते डिलीट करून टाकायचं. यालाच निर्वी चिकित्सा म्हणतात. आणि कधीही रत्नत्रयधारी पुरुषांच्या शरीराकडे बघून कधी किंवा महिला असतील त्यांच्या शरीराकडे बघून ग्लानी करायची नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. आम्हाला तर निर्वी चिकित्सेचा अंगाचं पालन करताना मूलाचार्य या ग्रंथामध्ये, भगवती आराधना या ग्रंथामध्ये, समाधी तंत्र या ग्रंथामध्ये, मरणकंडिका या ग्रंथामध्ये सांगितलंय ज्यावेळी संलेखन चालू असते वैयावरती जे करणारे महाराज जे आहेत त्या अशा महाराजांची निवड तिथे वैयावरतीचे करायचं आहे. 48 महाराजांची निवड करायची असते टोटल. कधी वेळ आला तर प्रसंग आला तर सगळं फोडून सांगतो समाधीची काय अवस्था असते. कधी वेळ मिळाला तर आपण बघूयात. पण आता वेळ नाही, आता आपलं शास्त्र चालू. तर 48 महाराजांची निवड असते. मग वेगवेगळे महाराज, काही बाहेरची पब्लिसिटी बघणारे महाराज वेगळे, तिथलं सगळं आहारचे नियोजन करणारे महाराज वेगळे, शास्त्र स्वाध्याय घेणारे महाराज वेगळे, वैयावरती करणारे महाराज वेगळे, आचार्य महाराजांची आज्ञा पालन करून सगळ्यांना आज्ञित करणारे महाराज वेगळे. असे 48 महाराजांची टीम असते. ते समाधीसाठी आवश्यक आहे. हे ग्रंथामध्ये सांगून ठेवले. त्यामध्ये जे वैयावरती करणारी टीम आहे त्यांचं सांगताना सांगितले जर समजा कधी समाधी घेणाऱ्या व्यक्ती जे शपक आहेत शपकांची जर विकृती झाली, त्यांचा मलमूत्र कप आदी जर पडला तरी हातातनं कधी कधी काढून टाकायला सांगितलंय. एवढे निर्मी चिकित्सा अंगाचं पालन करणार ते महाराज पाहिजे. हातातनं आम्ही बघितल्यावर काय करणार? हो, एक गोष्ट लक्षात घ्या. समाधीची तुम्ही स्वतः भावना करत असेल तुमच्या अंतर्गत निर्मी चिकित्सा अंगाचं पालन एवढ्या काटेकोरपणे करा तुमची वैयावरती करणारे बरेच जण तुम्हाला मिळतील. मी काय म्हणलं बघा, अतिशय महत्वाचं वाक्य आहे. सोपं वाक्य कारण महत्वाचं वाक्य. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काय म्हणलो मी, तुमच्या जीवनामध्ये अशी भावना ठेवा की ज्या ज्या ठिकाणी जाताय, ज्या ठिकाणी बसताय, तुम्ही दुसऱ्यांची मनामध्ये वैयावरतीचे भाव असे ठेवा. कुठलीही परिस्थिती त्यांची वैयावरती आम्ही उत्कृष्टतेने करणार. ज्यावेळी तुम्ही समाधी घेतला त्यावेळी तुम्हाला वैयावरती करणारे आपोआप प्राप्त होते. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये या गोष्टी आणि या घटना जीवनाच्या प्रत्येक वळणावर करणं आवश्यक आहे. आणि या गोष्टी जर आम्ही केल्या नाही तर 3 काळामध्ये आम्हाला कोणत्याही गोष्टी प्राप्त होणार नाही. म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टींच्या काटोरीमध्ये राहून याचं चर्या आणि पालन करणं आवश्यक. म्हणून या आचार्य भगवंतांनी या निर्वी चिकित्सा अंगाला 3 नंबरला ठेवले. आजपासून भावना करा, कोण अशी बुजुर्ग असतील त्यांची सेवा करा. एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जेवढ्या जेवढ्या बुजुर्ग लोकांची सेवा करणार आहे, तुमचे सासू सासरे असतील, आई वडील असतील, नवरोबा असतील, काय म्हणलो मी, या सगळ्यांची जेवढी जेवढी वैयावरती जेवढी सेवा करता येतील तेवढा करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या समाधीमध्ये तुम्हाला वैयावरती करणारे आपोआप प्राप्त होते. काय म्हणलो बघा, आज जर तुम्ही दुसऱ्यांची वैयावरती करायला जर तयार नसला तर तुमची वैयावरती करायला तुम्हाला कोण सापडणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. या निर्वी चिकित्सा अंगाच्या पालनामध्ये मी तुम्हाला सांगतो. आणि ग्लानी, कोणतीही ग्लानी, किती जरी म्हातारे असेल, कसे करत असतील तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. त्यांची सेवा करण्याचा, वैयावरती करण्याचा प्रयत्न आणि पुरुषार्थ करा तुमच्या जीवनात. हे केला तर तुमचं जीवन पुढे जाणार. भविष्यामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी निश्चित रूपानं तुमच्या धर्माच्या कार्यामध्ये तुम्हाला एक वेगळी उंची प्राप्त करून देते. बघा, तुम्ही आजपर्यंत म्हणताय की फेरन लवली लावल्यावर, पॉन्ड्स लावल्यावर, फेरन हँडसम लावल्यावर गोरं होते. 3 काळ होत नाही. किती लावा, फेरन लावा, घासून घासून पॉन्ड्स लावा, काय कशा कशाने लावणारे लावा, होणार नाही तुम्ही. आचार्य भगवंतांनी ग्रंथात स्पष्ट सांगितले, भक्ती सुंदर रूपम. याच ग्रंथामध्ये 115 किंवा 17 नंबरच्या गाथेमध्ये येणार आहे. ज्यावेळी आपण शेवटला चातुर्माच्या एंडला बोलणार त्या गाथा, परंतु आताच सांगा, भक्ती सुंदर रूप म्हणजे देवशास्त्र गुरूंची भक्ती केल्यानंतर किंवा वैयावरती केल्यानंतर सुंदर रूपाची प्राप्ती होते. हरिवंश पुराण मध्ये 5 पांडवांचं पुराण सांगताना ज्यावेळी भीमाला बलदंड शरीराची प्राप्ती झाली याचं मूळ कारण विचारल्यानंतर तिथं
आचार्य भगवंतांनी उद्घोषणा केल्या की मागच्या जन्मामध्ये त्या भीम होणाऱ्या जीवानं मुनी महाराजांची जास्तीत जास्त वैयावृत्ती केली म्हणून त्याला बलदंड शरीराची प्राप्ती झाली. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे निर्विचिकित्सा अंगासहित आम्ही जर दुसऱ्यांची वैयावृत्ती करत राहिलो, आज मला एक सांगा, आज बऱ्याच मुलींना असं वाटतंय की हम दो हमारा एक, दो गेले आहे. हम दो हमारे एक, माँ बाप तो फेक दो, असं तुम्ही म्हणताय. एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाची काय असेल, जेवढ्या जेवढ्या आई वडिलांची तुम्हाला सेवा करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. याची राहिलेली जी कथन आहे किंवा उद्या आचार्य भगवान अमूळ दृष्टी अंगाचं कथन आपल्या समोर उद्याच्या भागामध्ये ठेवणार आहे. आणि आजच्या भागामध्ये जी निर्विचिकित्सा अंगाचं स्वरूप सांगितलं त्याचं जेवढं पालन करता येईल, जेवढ्या गोष्टी घेता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला संधी मिळाल्या की महाराज जे चातुर्मासला आहेत, ब्रह्मचर्य आहेत, त्यांची वैयावरती सेवा जेवढा करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करा. महाराजांची वैयावरती आम्ही कसं करणार? एक गोष्ट लक्षात घ्या, वैयावरती म्हणजे नुसता हात पाय दाबणे म्हणजे वैयावरती नव्हे. आहार दान करणे हे सुद्धा वैयावरती आहे. त्यांच्या खोलीमध्ये जर तुम्ही झाडू लावलात तरी ती वैयावरती झाली. ही गोष्ट लक्षात घ्या. अशी बरीच कार्य आहेत. देवशास्त्र गुरूंची सुद्धा वैयावरती करता येते. मंदिर कधी जर मंदिरामध्ये कचरा पडलेला जर तुम्ही स्वतः लोटायचं, पंडितांना सांगा नाही हे लोटा. अरिहंत परमेश्वरींची वैयावरती केलेलं पुण्य लागते. काय म्हणलो मी? तुम्हाला जर अरिहंत परमेश्वरींची वैयावरती करायची नसेल तर या सगळ्या गोष्टी आहेत जिथे जिथे आम्हाला पार पडतात त्या करणं आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एवढं करावं आणि वैयावरती जेवढी करता येईल किंवा निर्विचिकित्सा अंगाचं जेवढं पालन करता येईल तेवढं गोष्टीमध्ये तुम्ही पालन करावं. मी एवढीच भावना करतो की तुम्हाला लवकरात लवकर सम्यक दर्शनाच्या माध्यमातून मोक्षाची प्राप्ती एवढी भावना करतो आणि वाणीला विराम देतो. जे बोला आचार्य भगवान श्री सन्मत सागरजी महाराज की. प्रभु देव तुम्हारे पवित्र